नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। राज्याला पडलेला कोरोनाचा विळखा वाढत चाललाय। गेल्या मार्च एप्रिल सारखी परिस्थिती आता नसली तरी समाजानं आणि लोकांनी खबरदारीचं घेऊ नये अशी स्थिती देखील नाहीये। तर नागपूर असो किंवा मुंबई गेल्या 24 तासात 1000हून अधिक रुग्ण या ठिकाणी आढळलेले आहेत। त्यामुळे सरकारी यंत्रणाही अधिक तयारीला लागली आहे। पण जनतेमध्ये काळजी किंवा खबरदारी अद्यापही वाढलेली दिसत नाहीये। कुठल्याही बाजारात जा किंवा ट्रेनमध्ये पहा, अर्ध्याहून अधिक लोकांचा मास्क हा हनुवटीवर आलेला असतो। सगळं काही सरकारनं करावं आणि आपण हलगर्जीपणानं वागत राहावं हे चालणार नाहीये। कारण दंड भरावा लागू नये म्हणून नियम पाळण्यापेक्षा कोरोना होऊ नये आणि आपण आणि आपलं कुटुंबीय, आपला परिवार हा सुरक्षित राहावा म्हणून नियम पाळा असं आवाहन आम्ही नेहमी तुम्हाला करत असतो। तर आपण पाहतोय गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा विळखा आपल्या भोवती आहे। आता जवळपास एक महिनाभरानंतर एक वर्ष होईल कोरोनाला आपल्या भारतामध्ये येऊन। आणि गेल्या 2-3 महिन्यापासून परिस्थिती थोडीशी चांगली जरी असली तरी आता पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढण्याचा जो वेग आहे तो वाढत चाललेला आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनीच काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर हे आपल्यासोबत कोल्हापूरवरून जोडले गेलेले आहेत। संदीप, कोल्हापूरमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे तिथे नागरिकांचा वावर पाहायला मिळतोय आणि प्रशासन काय उपाययोजना करतंय, काय सांगाल? एक तर पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर, सातारा, सांगली ह्या तिन्ही जिल्ह्यांचा जर विचार केला प्राची तर सातारा हे हॉटस्पॉट ठरत चाललाय। गेल्या 24 तासांमध्ये म्हणजे 48 तासांमध्ये सलग 2 दिवस 200 पेक्षा जास्त रुग्ण साताऱ्यामध्ये सापडलेले आहेत। त्याचं कारण असं आहे की बऱ्यापैकी तिथं नियम जे आहेत ते पायदळी तुडवले जात आहेत। प्रामुख्याने रात्रीची जरी संचारबंदी सातारा जिल्ह्यात लावलेली असली तरी अजूनही रुग्णांची जी संख्या आहे ती कमी आलेली नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक शाळांमधले जे विद्यार्थी आहेत, वसतिगृहांमधले जे विद्यार्थी आहेत ते पॉझिटिव्ह येत आहेत। त्यामुळे सातारकरांची नक्कीच चिंता वाढली आहे आणि पुण्या मुंबईशी जो दररोजचा संपर्क आहे साताऱ्याचा त्यामुळे तिथली संख्या वाढत चालली आहे। सांगलीचा जर विचार केला तर गेल्या 24 तासांमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही आणि फक्त 13 रुग्ण गेल्या 24 तासांमध्ये सांगली जिल्ह्यात सापडलेले आहेत। त्यामुळे सांगलीकरांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे असं म्हणता येईल। कोल्हापूरचा जर विचार केला गेल्या 24 तासांमध्ये 33 रुग्ण सापडलेले आहेत, 3 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला प्राची तर आपण काही वेळापूर्वीच बातमी दाखवलेली आहे। कसबा तारळी या गावामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला। एक पालखी उत्सव त्या गावामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि त्यामध्ये हजारो महिला या सुवासिनी म्हणून त्या उत्सवामध्ये सहभागी झाल्या होत्या। एकाही महिलेच्या तोंडाला त्या ठिकाणी मास्क नव्हतं आणि डीजेच्या तालावर ज्या तरुणांनी, नागरिकांनी, भक्तांनी ठेका धरला होता त्या कुणाच्याही तोंडावर देखील मास्क नव्हता। त्यामुळे कसबा तारळे या गावात जो उत्सव झाला त्याला परवानगी घेतली होती का असा प्रश्न विचारला जातोय। कारण कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर फेब्रुवारी मार्च या 2 महिन्यांमध्ये अनेक गावांमध्ये उत्सव, यात्रा, जत्रा यांचं आयोजन केलं जातं। अनेक गावच्या जत्रा, यात्रा या रद्द देखील करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे कसबा तारळे हे राधानगरी तालुक्यातलं जे गाव आहे या गावामध्ये हा उत्सव कसा घेण्यात आला अशी विचारणा केली जाते। जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार का हा एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी असणार आहे। कर्नाटकचा जर विचार केला तर कोल्हापूर, बेळगाव पूर्णपणे हद्द सील करण्यात आली। RT-PCR टेस्ट असल्याशिवाय तुम्हाला बेळगावला जाता येत नाही। पण कर्नाटकातून येणारी जी वाहनं आहेत ती मात्र बिनदिक्कतपणे कोल्हापूर जिल्ह्यात असेल, सांगली जिल्ह्यामध्ये येत आहेत। सांगलीमधला जैनाळची जी सीमा आहे ती असेल किंवा कोल्हापूरमधली चंदगड जवळची असेल, कागल जवळची असेल किंवा राधानगरी जवळची असेल, म्हणजे कागल तालुक्यातल्याच मुधाळ तिट्ट्या जवळची असेल, त्या सगळ्या सीमा पूर्णपणे RT-PCR असल्याशिवाय आतमध्ये प्रवेश देता येत नाही। त्यामुळे जिल्हा प्रशासन एकीकडे जरी ही सगळी उपाययोजना करत असलं तरी नागरिकांमध्ये मात्र अजूनही मास्क बाबत, सॅनिटायझर असेल, सोशल डिस्टन्सिंग असेल याबाबत जनजागृती दिसून येत नाही आणि त्यामुळेच रुग्णांची संख्या ही झपाट्यानं वाढते। त्यामुळे अजूनही काळजी घेणं खरं तर गरजेचं आहे असं म्हणता येईल। प्राची, नक्कीच काळजी घेणं खरं तर फारच गरजेचं आहे। मात्र तरी देखील लोकांमध्ये तेवढी जागृती पाहायला मिळत नाहीये। या ठिकाणी बाजारपेठेत किंवा सार्वजनिक ठिकाणी आपण म्हणू या ठिकाणी लोकांचा वावर कसा पाहायला मिळतोय संदीप? एक तर आठवडी बाजार जे आहेत ते मात्र अजूनही सुरू आहेत। आता कोल्हापूर जिल्ह्याचा जर प्राची विचार करायला गेला तर कालपासूनच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। सध्या मंदिर सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू असायचं, पण आता हे मंदिर दुपारी 12 ते 3 पूर्णपणे बंद असणार आहे। कारण 3.5 शक्तिपीठापैकी एक पीठ म्हणून करवीर निवासिनीला ओळखलं जातं। राज्यभरातून भाविक मंदिरामध्ये येत असतात, त्यामुळे मंदिर प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। अनेक गावांमध्ये आठवडी बाजार भरत असतात, मग ते तालुक्याचं ठिकाण असेल किंवा एखादं पंचक्रोशीतलं एखादं मोठं गाव असतं त्या
गावातले आठवडी जे बाजार आहेत ते मात्र व्यवस्थित सुरू आहेत. बाजारपेठा सगळ्या व्यवस्थित सुरू आहेत. धार्मिक स्थळं, राजकीय सभा असतील, आंदोलनं असतील किंवा धार्मिक कार्यक्रम असतील यांच्यावर जरी जिल्हा प्रशासनानं कोल्हापूरमध्ये बंदी घातलेली असली तरी संचारबंदीबाबतचा मात्र अजूनही कुठलाही निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलेला नाही, जसा साताऱ्यामध्ये घेतला आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये मात्र व्यवस्थित म्हणजे सुरळीतपणे सगळं सुरू आहे. काही प्रमाणामध्ये नागरिक पाळतायत नाही असं नाही, पण अजूनही जनजागृती होणं गरजेचं आहे. कारण जिल्हा प्रशासन कडक लॉकडाऊन किंवा कडक संचारबंदी करण्याची म्हणजे अंमलबजावणी त्याची करण्याची वाट कोल्हापूरकरांनी सांगलीकर बघतायत का असा सवाल खरं तर उपस्थित केला जातोय. कारण गर्दीची जी ठिकाणं आहेत, मग मार्केट असेल किंवा बसेस असतील किंवा इतर जी ठिकाणं आहेत ती ठिकाणं मात्र हाऊसफुल असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मात्र अजूनही लोकांमध्ये जनजागृती नाही आहे असंच म्हणता येईल. नक्कीच संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतोय ठिकठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत चालली आहे, मात्र लोकांमध्ये कुठेतरी अवेअरनेस नाहीये. लोक अजूनही मास्क हनुवटीवर घेऊनच फिरतायत. तर आपण आता थेट अकोल्याला जाणार आहोत. अकोल्यामध्ये काय परिस्थिती आपण जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी कुंदन जाधव त्या ठिकाणी आहेत. कुंदन, अकोल्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे लोक तिथं वावरताना पाहायला मिळत आहेत आणि प्रशासनाच्या मार्फत काय उपाययोजना केल्या जात आहेत? कुंदन. अकोल्यामध्ये आता कोरोनाची मोठी विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण 17 फेब्रुवारीपासून ग्राफ जर पाहिला कालपर्यंतचा, तर मोठ्या प्रमाणात ही रुग्णसंख्या आपल्याला आढळते. कारण की 200च्या वरच दररोज रुग्ण आढळत आहेत. प्रशासनानं याच्यावर खबरदारी म्हणून लॉकडाऊन केलेलं आहे आणि निर्बंधही लावलेले आहेत दुकानं उघडण्यासाठी, जे आवश्यक वस्तू आहे त्यासाठी. पण तरीही जागृती लोकांमध्येही दिसत नाही आहे. लोक बऱ्याच ठिकाणी हनुवटीवर मास्क घेऊन फिरत आहेत, कुठं मास्कच वापरत नाही आहेत. अशाही लोकांवर प्रशासन कारवाई करते, पण तरीही अजूनही लोक जागरूक झालेले नाही आहेत. त्यांच्यामधली ही जागृती फार महत्त्वाची आहे. प्रशासन आपल्या परीनं काम करतंय, परंतु लोक स्वयं जर जागृती जर निर्माण झाली आणि या कोरोनावर मात करण्यासाठी जर तयार झाले, तर सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सगळ्या नियमांचं पालन जर केलं तर खऱ्या अर्थानं या कोरोनावर आपण मात करू शकू. आणि हा जो रोजचा आकडा आहे 200च्या वर जो निघणारा, हा कुठंतरी थांबू शकेल असं वाटतंय. नक्कीच कुंदन, अकोल्यामध्ये हॉटस्पॉट जे एरियाज आहेत त्याविषयी काय सांगाल? काय अधिक माहिती मिळते आणि कुठले कुठले एरियाज हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेत? अकोला जिल्ह्यामध्ये 3 हॉटस्पॉट घोषित करण्यात आलेले आहे. मागच्या आठवड्यातच अकोला महापालिका क्षेत्र आहे, अकोट नगरपालिका आणि मूर्तिजापूर नगरपालिका हे 3 हॉटस्पॉट क्षेत्र घोषित करण्यात आलेले आहेत. आणि या ठिकाणी प्रशासन मोठ्या प्रमाणात सज्ज झालेलं आहे. स्वॅब घेतल्या जात आहेत. जिथं पॉझिटिव्ह आढळतील, एखाद्या एरियात जर 5 पॉझिटिव्ह आढळले तर तो हॉटस्पॉट एरिया घोषित करून. नक्कीच कुंदन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आपण थेट जातोय आता वानवडीमध्ये. त्या ठिकाणी भाजप नेत्या चित्रा वाघ या दाखल झालेल्या आहेत. आपण पाहतोय संजय राठोड हे प्रकरण सगळ्यांनाच आतापर्यंत ज्ञात झालेलं आहे. या ठिकाणी पूजा चव्हाण हिने ज्या बिल्डिंगमधून आत्महत्या केली होती किंवा तिचा मृत्यू झाला होता असं म्हणायला हरकत नाही, त्या बिल्डिंगमध्ये जाऊन चित्रा वाघ या तिथली पाहणी करतायत. थेट पुण्यातल्या वानवडी येथून आपण ही दृश्य पाहतोय. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. वैभव, चित्रा वाघ वानवडी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत, काय अधिक माहिती मिळते? चित्रा वाघ या तिथून पूजा चव्हाण जिनं आत्महत्या केलेली होती त्या मजल्याच्या वरच्या मजल्यावरती आहे. खालचा मजला जिथून तिने आत्महत्या केलेली होती ते पोलिसांनी सील केलंय आणि तिथं ते प्रत्यक्ष घटनास्थळावरून त्या पाहणी करतायत की नेमकी पूजा चव्हाण ही कशा पद्धतीने पडली असावी. वास्तविक पूजा चव्हाण पडलेली तो पहिला मजला आहे आणि त्या दुसऱ्या मजल्यावरून पाहणी करतात, कारण पोलिसांनी पहिला मजला जो आहे तो सील केलेला आहे यापूर्वी. या सगळ्या एकूण प्रकारामध्ये चित्रा वाघ ह्या गेले 2 दिवस प्रचंड आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात आणि संजय राठोड यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती ते सातत्याने करतायत. चित्रा वाघ या आता इथं घटनास्थळी पाहणी केल्यानंतर 11 वाजता एक पत्रकार परिषदही घेणार आहेत. या पत्रकार परिषदेनंतर त्या पोलीस आयुक्तांना भेटतील आणि या तपासामध्ये गेले 17 दिवस नेमकं काय काय झालं असा प्रश्न जो आहे तो त्या जाब पोलीस आयुक्तांना विचारतील. याचं कारण इतक्या सगळ्या गोष्टी असूनही
नक्कीच वैभव चित्रा वाघ यांच्यासोबत अजून कोण कोण त्या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे? नक्कीच वैभव यांच्यासोबत काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क होऊ शकत नाहीये। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। चित्रा वाघ या वानवडी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी पूजा चव्हाण यांनी आत्महत्या केली होती किंवा त्यांचा मृत्यू झाला होता त्या ठिकाणी त्या दाखल झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणची ते पाहणी करतायत। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। तिथली लाईव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतोय। आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टीकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी सतत करण्यात येते आहे आणि पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी वैभव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, काय अधिक माहिती मिळते? चित्रा वाघ यांच्यासोबत आणखी कोण कोण त्या ठिकाणी दाखल झालाय? चित्रा वाघ यांच्यासोबत स्थानिक भाजपचे पदाधिकारी आहेत, माजी आमदार आहेत योगेश टिळेकर, आणि त्यांच्याकडून या सगळ्या प्रकाराची पाहणी जी आहे ती केली जाते। या सगळ्या प्रकारामध्ये चित्रा वाघ या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी घटना झाली पूजा चव्हाणच्या ज्या ठिकाणी ती राहत होती त्या दोन प्रत्यक्षदर्शींसोबत त्या ठिकाणची आता आम्ही पाहणी केली। फ्लॅट सील आहे, आजूबाजूलाही कोणी नाही आहे, पण अगदी तसाच सेम फ्लॅट वरच्या माळ्यावरही आहे। तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही पाहणी केली, वर जायला काही आहे का किंवा ग्रीन कुठपर्यंत आहे आणि जे आम्हाला कसं झालं असेल ते आम्ही जरा तिथं जाऊन बघण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न केला। बोलणार आहे, सविस्तर बोलणार आहे 11 वाजता प्रेसला। तर आता फक्त आम्ही या ठिकाणी स्पॉटसाठी आलो होतो आणि बिल्डिंग किती उंचीवरनं पडली किंवा काय याचा अंदाज घ्यायला आलेला नाही। कोणी नाहीच आहे बिल्डिंग मध्ये, फक्त हे एकच कुटुंब आहे जे खाली आहे, बाकी बिल्डिंग मध्ये कोणी नाही आहे। आणि ज्या ठिकाणी घटना घडली तो फ्लॅट सील केलेला आहे। पण जे मालक आहे फ्लॅटचे त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांचं म्हणणं आहे की कोणतरी त्यांना रेफरन्स दिला की ते भाडे फ्लॅट द्यायला पाहिजे। नाही, मला त्याची काही कल्पना नाही, कारण मी अजून इथं कोणाशी बोललेली नाहीये। तुमच्या समोरच इथे आले आणि वर फक्त जाऊन जिथं ही घटना घडली त्याच्या बरोबर वरचा फ्लॅट, कारण तो अगदी तसाच आहे, वरच्या फ्लॅटवर जाऊन आम्ही पाहणी केली की खाली काय किंवा कसं काय आहे। जो संशय व्यक्त केला जातोय की आत्महत्या होती की ढकलून देण्यात आलं, या संदर्भात काय कारण बोलूयात आपण। 11 वाजता प्रेस आहे। प्राथमिक दर्शनी काय दिसून आलं, काय बघितलं, काय वाटलं तुम्हाला नेमकं? आता तुम्ही नाही, मला फक्त उंची बघायची आणि बघितलं टेरेस नाहीये बिल्डिंगला आणि जो काही तो कठडा आहे तो कठडा किती उंच आहे। त्या मुलीची हाईट मला माहित नव्हती, पण ते माझ्या इथपर्यंत आहे। म्हणजे तिथे जर जायचं किंवा उडी मारायची तर वर चढणं क्रमप्राप्त आहे, कोणी ढकलून किंवा काय असं। आता हे अर्थात मी काही पोलीस नाही आहे, हे पोलिसांनी सांगायला पाहिजे आपल्याला, तर आपण त्यांनाही विचारूया या गोष्टी सगळ्या। पोलिसांच्या तपासावर विश्वास आहे का? बोलूयात ना 11 वाजता बोलूयात। तर भाजपा नेत्या चित्रा वाघ या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। त्या ठिकाणी त्यांनी पाहणी केली आहे, 2 प्रत्यक्षदर्शींसोबत जाऊन मी पाहणी केली आहे आणि त्या ठिकाणी साधारण किती उंचीवरून पूजा चव्हाण ही पडली होती किंवा तिला पाडलं गेलं होतं याविषयी त्यांनी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी वैभव आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, चित्रा वाघ बाहेर आल्याचं चित्र आपण पाहिलंय आणि त्यांनी काय काय प्रतिक्रिया दिली आहे, काय नेमकं त्यांनी डिटेल्स सांगितल्यात? त्यांनी प्रत्यक्ष पूजा चव्हाण नेमकी पहिल्या मजल्यावरून पडली कशी असावी आणि रेलिंग जे आहे ते साधारण 3.5 फुटाचं रेलिंग आहे। जर एखादी व्यक्ती त्यावरून पडणार असेल तर तिला त्या रेलिंगवर चढून खाली उडी मारणं हे क्रमप्राप्त आहे आणि साधारण मग ती उंची जी आहे ती 10 ते 15 फुटांपर्यंत ही उंची जी आहे ती जाते आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती पोलिसांनी नेमकं काय केलं याची चौकशी जी आहे ती केली जाईल असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे या सगळ्या प्रकरणामध्ये। आणि इथल्या स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत चित्रा वाघ या चर्चा करतायत। हा सगळा प्रकार जो उघडकीला आलेला होता तो इथल्या स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे उघडकीला आलेला होता आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये पत्रकार परिषद झाल्यानंतर त्या पोलीस आयुक्तांना भेटतील आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये
त्या भूमिका ज्या आहेत नक्कीच ती आपली मांडणार आहेत. वैभव, चित्रवाघ मगाशी म्हणाल्यात की त्यांनी 2 प्रत्यक्षदर्शींसोबत जाऊन तिथं पाहणी केली आहे, तर त्या प्रत्यक्षदर्शींसोबत त्यांचं नेमकं काय बोलणं झालंय त्याविषयी काही अधिक माहिती मिळू शकली आहे का? ही घटना कशी घडली, काय घडली याबाबतची माहिती जी आहे तीच या प्रत्यक्षदर्शींकडून विचारण्यात आलेली आहे. प्रत्यक्षदर्शींना त्यांनी विचारली आणि या सगळ्या प्रकरणाची माहिती जी आहे ती घ्यायचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू होता. नक्कीच. आणि 11 वाजता चित्रवाघ या पत्रकार परिषद घेणार आहेत, तर त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमक्या काय कुठल्या कुठलींचा उलगडा होण्याची शक्यता आहे वैभव? 11 वाजता पत्रकार परिषदेत त्या पोलीस तपासावरती प्रामुख्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करतील. ही घटना घडल्यानंतर इथले स्थानिक पदाधिकारी असतील भाजपचे किंवा ज्या लीक झालेल्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्स होत्या, या क्लिप्सचं स्टेटस काय आहे, त्याचा काय तपास पुणे पोलिसांनी केलाय, या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ती चित्रवाघ यांच्याकडून घेतली जाईल. कारण आता जवळपास 17 दिवस उलटून गेलेले आहेत. या 17 दिवसांनंतरही पुणे पोलीस अत्यंत सोपा समजला जाणारा टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनचा किंवा तांत्रिक तपासाचा जो भाग आहे या भागाबाबतही काही बोलू शकत नसतील किंवा तो पूर्ण करू शकत नसतील, तर याचा अर्थ स्पष्ट आहे पुणे पोलिसांवरती कुठल्या स्तरावर दबाव आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो. अशा इतर केसेसमध्ये सामान्यतः 1 ते 2 दिवस पुरे होतात या अशा प्रकारच्या तांत्रिक तपासांना. मात्र या प्रकरणामध्ये 17 दिवसांनंतरही पुणे पोलिसांनी काहीही केलेलं नाही, गुन्ह्यामध्ये कलमवाढ केलेली नाही आणि हे सगळे प्रश्न जे आहेत ते प्रश्न चित्रवाघ या पोलीस आयुक्तांना विचारतील. त्यांनी जो निरोप दिलाय या निरोपातच पोलीस आयुक्तांना जाब विचारणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत एकूण काय होऊ शकेल हे स्पष्ट आहे आणि अत्यंत आक्रमक भूमिका जी आहे ती चित्रवाघ यांनी घेतली. घटनास्थळाची पाहणी त्यांनी केली. त्याच्यामुळे एक साधारण अंदाज जो आहे तो या प्रकरणाचा येऊ शकतो. नक्कीच नक्कीच. धन्यवाद वैभव तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आपण पाहतोय चित्रवाघ या वानवडी या ठिकाणी दाखल झाल्यात, त्या ठिकाणची त्यांनी पाहणी केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून हे प्रकरण गाजतंय. 17 दिवस झाले तरी पोलीस कुठल्याही प्रकारची कारवाई करायला तयार नाही आहेत असं देखील चित्रवाघ यांनी म्हटलेलं आहे. तर उद्धव ठाकरे सरकार आपल्या मंत्र्यांवर कारवाई का करत नाही आहेत? म्हणजे या आधीचं जे प्रकरण होतं ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं प्रकरण असू देत किंवा वनमंत्री संजय राठोड यांचं प्रकरण असू देत, या सगळ्या प्रकरणांमध्ये महाविकास आघाडी सरकार हे आपल्या मंत्र्यांना अभय का देतंय असा सवाल देखील भाजप नेत्या चित्रवाघ यांनी उपस्थित केलेला आहे. तर या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून सरकार कोणता संदेश देऊ पाहत आहे? ठाकरे सरकारची प्रतिमा यामुळे डागाळली जात नाहीये का असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. लवकरच थोड्याच वेळामध्ये 11 वाजता चित्रवाघ या पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यामधून त्या बऱ्याच गोष्टी समोर येतील अशी आपण एक आशा व्यक्त करूया. पत्रकार परिषदेमध्ये मी अधिक बोलेन, आत्महत्या की हत्या या विषयावर पत्रकारांनी त्यांना सवाल केला असता त्यांनी मी पत्रकार परिषदेमध्येच बोलेन असं स्पष्ट सांगितलेलं आहे. आपण पाहतोय पूजा चव्हाण घटनेमध्ये समोर आलेले सगळे अपडेट्स पाहता या प्रकरणाचा थेट रोख हा शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्याकडे जातोय आणि पोलिसांनी सिमोटो घेऊन मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता भाजप नेत्यांकडून करण्यात येते. तर पुरावे असतानाही मुसक्या आवळायला का तयार नाही आहेत असा प्रश्न देखील विचारला जातोय आणि हा सवाल केला आहे तो चित्रवाघ यांनी थेट मुख्यमंत्र्यांना केलेला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप कोणतीही कारवाई का केलेली नाहीये? राजकीय विश्लेषक देखील याविषयी बोलताना मोठा समाज संजय राठोड यांच्या मागे असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि नुकतंच त्यासाठी शक्ती प्रदर्शनही केलं गेलंय. त्यामुळे शिवसेनेला बंजारा समाज आपल्यापासून दुरावेल अशी भीती आहे का असं देखील राजकीय विश्लेषकांनी म्हटलेलं आपण पाहिलं. तर पूजाच्या वरच्या फ्लॅटमधून तो फ्लॅट सील असल्यामुळे अगदी त्या फ्लॅटच्या बाजूला असलेला फ्लॅट जो सेम दिसतो त्या फ्लॅटमधून चित्रवाघ यांनी पाहणी केली आहे.
इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत. नंतर आपलं स्वागत आहे. आपण पाहतोय चित्रा वाघ या वानवडी ज्या ठिकाणी पूजा चव्हाण हिचा मृत्यू झाला होता त्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्या ठिकाणचा आढावा त्यांनी घेतलेला आहे. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे थेट घटनास्थळावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, काय अधिक माहिती मिळते चित्रा वाघ यांच्याकडून? अजून काही काय गोष्टी कळू शकल्यात? प्राची, या घटनास्थळाचा आढावा जो आहे तो चित्रा वाघ यांनी घेतला. ते येण्यापूर्वी इथं पूजा चव्हाण हिचा एक फोटो ठेवण्यात आलेला होता आणि त्याला श्रद्धांजली जी आहे ती त्यांनी अर्पण केली. ही बरोबर तीच जागा आहे ज्या जागेवरती पूजा चव्हाण ही पहिल्या मजल्यावरून तिने उडी मारून आत्महत्या केलेली होती. ती पडताना उलटी डोक्याच्या बाजूने पडल्यामुळं प्रचंड जखमी झालेली होती. हा पहिला मजला आहे. हा पूर्ण मजला पोलिसांनी सील केलेला आहे. या फ्लॅटमध्ये 6 फेब्रुवारीला पूजा चव्हाण आलेली होती अरुण राठोड आणि विशाल चव्हाण यांच्यासोबत. 1 जानेवारीला हा फ्लॅट जो आहे तो मूळ मालकाकडून अरुण राठोड यांना भाड्याने घेतलेला होता आणि 6 तारखेला पूजा चव्हाण ही पुण्यामध्ये आलेली होती आणि त्याच्यानंतर इथे 2-3 दिवस राहिल्यानंतर या समोर जे दिसणारं रेलिंग आहे पहिल्या मजल्यावरचं, या पहिल्या मजल्यावरच्या रेलिंगवरून तिनं उडी मारून आत्महत्या केलेली होती आणि त्याच ठिकाणाची पाहणी करण्यासाठी चित्रा वाघ या घटनास्थळी आलेल्या होत्या. आपण पाहतोय चित्रा वाघांना आपण विचारू, काही बेसिक फाइंडिंग आहेत का इथं जागेवर आल्यावर? बोलूयात 11 वाजता, पण आता मी बघितलंय. मैं यहाँ पे आई थी, आपने देखा कि जिस प्रकार से जो चव्हाण की पूजा चव्हाण की जो यहाँ पे हत्या हुई है उसी के बारे में मैं यहाँ पे देखने आई थी. बिल्डिंग सील है, फ्लैट सील है, लेकिन ऊपर वाला जो फ्लैट है वो सेम है. तो हम बस वही देखने आए थे और अभी प्रेस के लिए हम जा रहे हैं. बाय 11 o'clock मैं बोलती हूँ. 11 बजे मैं बोल ही रही हूँ. 11 बजे मैं बोल ही रही हूँ. जो फैक्ट्स फाइंडिंग्स है, जो हमने आज तक इन्वेस्टिगेशन में जो ढिलाई देखी है पुलिस की, उसके बारे में 11 बजे बोल रहे हैं. या सगळ्या प्रकारात पोलिसांवरती काही महत्त्वाचे आक्षेप होते तुमचे? सगळेच आम्ही तेच आक्षेप घेतो. 11 वाजता मी बोलणार आहे. सगळे आहेत. आपण जर वेळेत नाही पोहोचलो तर प्रेस होणार नाही. 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ या सगळ्या प्रकरणामध्ये भूमिका जी आहे ती त्यांची स्पष्ट करतील. मात्र एकूण या घटनास्थळावरती जर आपण पाहिलं, ही ती इमारत आहे आणि या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून म्हणजे साधारण 10 ते 15 फुटांवरून पूजा चव्हाण ही खाली पडलेली होती आणि त्यामुळे ती मानेवरती पडली आणि तिच्या मणक्याला गंभीर इजा झालेली होती आणि त्याच्यामुळं तिचा मृत्यू झाला असं डॉक्टरांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेलं होतं. आणि ही ती जागा आहे पहिल्या मजल्यावरून जिथून पूजा चव्हाण ही खाली पडलेली होती. या सगळ्या प्रकारानंतर स्थानिक कार्यकर्ते इथले, या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं हा सगळा प्रकार जो आहे तो उघडकीला आला. भाजपचे नगरसेवक आहेत. नक्कीच वैभव, धन्यवाद तुम्ही तिथल्या घेतलेल्या आढाव्याबद्दल. आपण पाहतोय चित्रा वाघ या लवकरच आता आपल्या समोर येणार आहेत. 11 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या वेळेला त्यांनी पुणे पोलिसांवर देखील घणाघाती हल्ला केलेला आहे. आता पाहूयात 11 वाजता ते काय नवीन गोष्टी रिव्हील करतायत ते. याविषयीच्या अधिक अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि या बुलेटिनमध्ये आपण घेतोय कोरोनाचा आढावा. आता थेट जाऊया यवतमाळमध्ये. त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी आहेत भास्कर मेहरे. भास्कर, यवतमाळमधली सध्याची स्थिती काय आहे? कशा प्रकारे लोक त्या ठिकाणी वावरताना दिसत आहेत आणि तिथले जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश देखील दिले होते. तर ती संचारबंदी नेमकी कोणत्या कोणत्या ठिकाणी लागू करण्यात आली आहे? भास्कर. प्राची, जवळपास गेल्या 2 आठवड्यापासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोरोनाचे जे रुग्ण आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आढळून येत आहे. दर दिवशी जवळपास 150 पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहे. परवाच्या दिवसाचा जर विचार केला आपला तर 237 रुग्ण होते आणि काल सुद्धा 215 रुग्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळून आलेले आहे. यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, पुसद, पांढरकवडा, त्यानंतर दारव्हा, दिग्रस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. त्या ठिकाणी काही ठिकाणी म्हणजे प्रतिबंधित क्षेत्र सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि यवतमाळ शहरातील आर्नी रोड नावाचा जो परिसर आहे, वडगाव
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण आहे. त्यानंतर पिंपळगाव आणि चापणवाडी या ठिकाणी सुद्धा आता प्रतिबंधित क्षेत्र या ठिकाणी घोषित केलेले आहे काही ठिकाणी. आणि समजा एका ठिकाणी एक रुग्ण जर आढळून आला असेल तर मग त्याच्या सोबत 20 रुग्णांची या ठिकाणी 20 जणांची तपासणी केल्या जात आहे. आणि काही ठिकाणी तर यवतमाळ शहरात किंवा मग जिल्ह्यामध्ये असं सुद्धा आढळून आले आहे का अख्खा परिवार जो आहे तो पूर्णच्या पूर्ण कोरोनाने बाधित आढळून आलेला आहे. त्यामुळे ह्या सध्या कोरोनाचा जो फैलाव हा झपाट्याने या ठिकाणी वाढण्याचं दिसून येत आहे. एकंदरीत 26 फेब्रुवारीपासून यवतमाळचे जे जिल्हाधिकारी आहे यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवलेली आहे. काल आमची जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सध्याचे जे नागरिकांचं जे वर्तणूक आहे या संदर्भात नापसंती व्यक्त केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत असताना सुद्धा यवतमाळ जिल्ह्यातील जे नागरिक आहे ते मास्क वापरताना दिसत नाही आहे. त्यानंतर सॅनिटायझरचा सुद्धा या ठिकाणी वापर होत नाही. एकंदरीतच यामुळेच कोरोनाचा जो फैलाव आहे तो मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये होताना दिसतोय. आणि सुरुवातीला जो कोरोना यवतमाळ शहर किंवा मग जिल्ह्यातले जे इतर शहरं होते त्या ठिकाणपुरता मर्यादित होता. मात्र आता तसं राहिलेलं नाही आहे. ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचा शिरकाव केलेला आहे आणि त्यामुळेच काही ठिकाणी भीतीचं वातावरण आहे. मात्र बऱ्याचशा ठिकाणी असं लक्षात आलेलं आहे की कोरोनाच्या संदर्भातील लोकांची जी भीती आहे ती संपली का काय अशी स्थिती या ठिकाणी प्राची निर्माण झालेली आहे. नक्कीच भास्कर, आपण या ठिकाणी मेडिकलची जी सुविधा आहे ती नेमकी कशी आहे? कारण बऱ्यापैकी पाहायला मिळालंय की नागरिक जर त्यांना स्नीझिंगचा त्रास होत असेल किंवा थ्रोट इन्फेक्शन असेल तर ते डॉक्टरांकडे न जाता थेट मेडिकलमध्ये जात आहेत आणि विदाऊट प्रिस्क्रिप्शन त्या ठिकाणी गोळ्या औषधी घेण्याचा प्रयत्न करतायत आणि मेडिकलवाले देखील त्यांना ते प्रोव्हाइड करताना पाहायला मिळत आहेत. तर यवतमाळमध्ये त्या संदर्भात नेमकी काय स्थिती आहे? अगदी खरं आहे प्राची. काही प्रमाणात हे जे आहे सत्य आहे. काही नागरिकांना जर समजा इन्फेक्शन वाटलं किंवा मग ताप खोकला वगैरे या प्रकारचं काही जर आढळून आलं तर ते सरळ दवाखान्यात जात नाही आहे आणि या ठिकाणी ते मेडिकलमध्ये जातात. त्याच्यानंतर मग मेडिकलवाल्यांच्या सल्ल्यानुसार ते औषधी घेऊन ते आपल्याला या ठिकाणी प्राशन करताना दिसतात. आणि त्यामुळे कसं होत आहे की जो कोरोना आहे तो फैलाव सुद्धा काही प्रमाणात होताना आपल्याला दिसतोय. कारण की ज्या एखादा कोणी जर पॉझिटिव्ह असला आणि तो जर मेडिकलमधून समजा जर औषध जर घेत असेल आणि पूर्ण गावभर जर फिरत असेल तर तो अनेक लोकांना त्याची बाधा आपल्याला या ठिकाणी लावून देत आहे. आणि आता सध्या स्थितीत नगरपालिका असो किंवा मग GMC असो यांनी आता एक खबरदारी म्हणून बऱ्याचशा ठिकाणी शहरातल्या ठिकाणी सुद्धा प्रतिबंध क्षेत्र घोषित केलेलं आहे. आणि जे कोणी पॉझिटिव्ह अशा पद्धतीचे दिसत असेल तर त्याच्यावर उपचारासाठी ताबडतोब त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये घेऊन जातात किंवा मग यवतमाळचं जे सामान्य रुग्णालय आहे या ठिकाणी त्यांना दाखल करून घेतल्या जातात. बिलकुल भास्कर, धन्यवाद. तुम्ही त्या ठिकाणाहून जो आढावा घेतलेला आहे आणि प्रेक्षकांपर्यंत तुम्ही सगळे काही डिटेल्स आहेत ते पोहोचवण्याचं काम केलंय त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आपण थेट जाऊया नागपूरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे ते देखील आपण आपल्या प्रतिनिधीकडून जाणून घेणार आहोत. तुषार कोहळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, नागपूरमध्ये आता सध्याची परिस्थिती काय आहे? त्या ठिकाणी कशा प्रकारे लोक वावरताना पाहायला मिळत आहेत आणि प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, काय सविस्तर सांगाल? जर का बघायचं तर नागपूरमध्ये कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. मागच्या 24 तासामध्ये 1181 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आणि 10 लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. असं असताना देखील नागरिक तितके गंभीर दिसत नाही. आपण जर का बघितलं तर आम्ही नागपूर शहराच्या जे मध्यवर्ती ते मोरबन बस स्टँड आहे तिथे आलेलो आहे आणि इथे जर का तुम्ही नागरिकांवर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे बेजबाबदारपणे ते वागताना पाहायला मिळत आहे. मास्क घातलेला आहे पण नीट घालत नाहीत किंवा नाकावर किंवा तोंडावर त्यांना मास्क लावायचं असतं पण ते होनटीवर मास्क लावलेलं असतं. आणि महत्त्वाची गोष्ट ती बस जर बघितली तुम्ही परिवहन महामंडळाच्या बसेस जर बघितल्या तर भरगच्च भरून जाताना दिसत आहे आपल्याला. इथे कसलीही सोशल डिस्टन्सिंग नाही, कसलेही आतमध्ये लोक नीट मास्क घालत नाही. ही एक प्रमुख समस्या आहे. बाजारपेठेमध्ये जर का तुम्ही नजर टाकली तर आपण बघू शकतो की लोक बिनधास्त बाजारपेठेमध्ये वावरताना पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर नाश्त्याचे जे स्टॉल असेल तिथे जेवण करतात किंवा नाश्ता करतात तिथे देखील बिनधास्त नाश्ता करतात. कसलंही सोशल डिस्टन्सिंग असो किंवा इतर ज्या काही खबरदारी त्यांना घ्यायच्या ते खबरदारी घेताना दिसत नाही. ही एक प्रमुख समस्या आहे. नागपूर महानगरपालिकेने काल देखील कडक नियमावली जाहीर केलेली आहे. नागपूरमधले क्लासेस असेल, ग्रंथालय असेल किंवा ट्युशन क्लासेस सोबतच या व्यतिरिक्त जे कॉलेज असेल, महाविद्यालय सर्व बंद केलेले आहे. असं असताना देखील नागरिक खबरदारी घेताना दिसत नाही. संपूर्ण जर का तुम्ही विदर्भाचा विचार करायचा झाला तर अमरावती आणि नागपूर हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेला आहे आणि एकूण महाराष्ट्रामध्ये जे कोरोनाची जी संख्या आहे त्यामध्ये साधारण 22 ते 25% जे रुग्ण ह्या
अमरावती आणि नागपूर या 2 जिल्ह्यांमधून येतात. असं असताना देखील संक्रमणाचा दर अधिक असताना देखील नागरिक खबरदारी घेताना दिसत नाहीये. तुम्ही जर का या बस स्टँडवर जर बघितलं ना तर बसेसमध्ये नागरिक बसतात, तिथे देखील ते सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाही, नीट मास्क घालत नाही आणि बाहेर फिरताना वावरताना देखील नागरिक मास्क घालत नाही. महत्त्वाचा विषय, इथले जे नागरिक आहे ग्रामीण भागामध्ये जातात, वेगवेगळ्या शहरामध्ये जातात, त्यामुळे स्वतः जर का ते संक्रमित झाले तर संक्रमण घेऊन ते त्या भागामध्ये नवीन भागामध्ये जाणार आणि मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचा फैलाव करणार. ही एक मोठी अडचण प्रशासनापुढे आहे. त्यासाठी महानगरपालिकेने कंबर कसलेली आहे. असं असताना देखील लोक दंडात्मक कारवाई होत असताना देखील लोक खबरदारी घेत नाही. ही मोठी डोकेदुखी प्रशासनाची आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेने शनिवार आणि रविवार 2 दिवस बाजारपेठा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. असं असताना देखील नागरिकांनी जी स्वतःहून खबरदारी घ्यायला पाहिजे ते घेताना दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी मोहीम सुरू केली, माझी जबाबदारी, ही माझी जबाबदारी मोहीम फक्त आपल्याला कागदोपत्री पाहायला दिसत आहे. कुठे प्रशासकीय व्यवस्था देखील इथे पाहायला मिळत नाही, की लोकांना सांगत नाही, लोकांची जागृती करताना दिसत नाही की सोशल डिस्टन्सिंग पाळा, नियमाचं पालन करा. जर का तुम्ही नियमाचं पालन केलं नाही तर संक्रमण असंच वाढत जाईल आणि जर का तुम्हीच खबरदारी घेतली नाही तर प्रशासनाला नाईलाजास्त लॉकडाऊन सारखा पर्यायाचा वापर करावा लागेल. ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे नागपूरचं जे चित्र आहे ते तुम्ही बघितलं आहे की प्रशासन जरी खंबीरपणे नवीन नवीन नियम सुरू करत असेल, प्रशासन खंबीर जरी दिसत असले, मात्र नागरिक नक्कीच तुषार, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. आपण पाहिली आहे नागपूरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आणि पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करू इच्छिते की दंड वसूल केला जातोय म्हणून आपण मास्क घालतोय हे चुकीचं आहे, तर कोरोना होऊ नये म्हणून मास्क घाला. वळतोय पुढच्या बातमीकडे. आता बातमी आहे कोरोना लसीकरणासंदर्भातील. लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्च पासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. देशातील 27 कोटी नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठांसह सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत लस देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयांनाही लसीकरणाची मुभा देण्यात आली असून या ठिकाणी नागरिकांना सशुल्क लस घेता येईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण करण्यात येणार आहे आणि मात्र सहव्याधींचे निकष केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेले नाहीयेत. तर इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.